नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरतीमध्ये आतापर्यंत बघा 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या काही शिफ्ट झाल्या होत्या, तर त्या सर्व शिफ्ट मधील आतापर्यंत जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे. बघा, खूप सारे प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लेंदी असेल, सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. जे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते वगैरे करंट अफेअर आणि जीकेचे जे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न काय विद्यार्थी मित्र, प्रश्न काय विचारण्यात आला होता आपल्या ठिकाणी. प्रश्न आहे बघा, जागतिक प्रेस स्वातंत्र्य 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे. बघा या ठिकाणी जागतिक प्रेस स्वातंत्र्य ओके मध्ये भारताचं स्थान कोणतं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रो, जागतिक प्रेस स्वातंत्र्यामध्ये भारताचं स्थान हे होतं 151. ओके, बघा 151 ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, भारताचं स्थान हे 151 होतं. बघा 2024 मध्ये भारत जो आहे हा 159 स्थानी होता. ओके, 2024 मध्ये जर बघितलं आपण तर 2024 मध्ये भारताचं स्थान किती होतं तर 159 स्थान होतं. आणि हे कोणामार्फत जाहीर होते, ही जाहीर करणारी संस्था आहे बघा, रिपोर्ट्स विदाउट बाउंड्स. ओके, रिपोर्ट्स विदाउट बाउंड्स ही आहे. बघा यामध्ये मुख्य निर्देशांकात एकूण 180 देशांचे मूल्यांकन केले जात असते. 180 देशांचा समावेश त्यामध्ये असतो. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे हा रिपोर्ट्स विदाउट बाउंड ओके RSF मार्फत जाहीर केला जातो. आणि याचा उद्देश काय तर देशामध्ये पत्रकारांना मिळणारे स्वातंत्र्य आणि माध्यमांची स्थिती तपासणे, याचं मापन जे आहे हे पत्रकार, वृत्तसंस्था आणि नेटिझन्स यांच्या ज्यांना जे स्वातंत्र्य असते त्यावर आधारित असते. ओके, बघा आता यानुसार विद्यार्थी मित्र पहिले 5 देश कोणते आहेत. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला रिपीट होऊ शकतं. काय म्हणतो या ठिकाणी बघा, पहिले 5 देश कोणते येतात तर नॉर्वे प्रथम स्थानी आहे, एस्टोनिया द्वितीय स्थानी, नेदरलँड तिसऱ्या स्थानी आहे, स्वीडन चौथ्या स्थानी आणि फिनलँड जो आहे हा 5व्या स्थानी या ठिकाणी येतो. विद्यार्थी मित्र, बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे. ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, टेलिग्राम चॅनलवरती आपण सर्व पीडीएफ या ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे, 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे. बघा या ठिकाणी 18वी जी ब्रिक्स शिखर परिषद होती ही बघा 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. मग आता ही 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती बरं, या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा तर 18वी जी ब्रिक्स शिखर परिषद होती ती आपल्या भारत देशामध्येच आयोजित करण्यात आली होती. ओके, बघा ऑप्शन नंबर डी भारत हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 18वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ही आपल्या भारत देशातच आयोजित करण्यात आली होती. ओके, चलो बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी कोणता ब्ल्यू घोस्ट मोहीम ओके 1 लॉन्च केली. का ब्ल्यू घोस्ट मोहीम 1 ही कोणी लॉन्च केली, इस्रो, नासा, स्पेसएक्स की फायरफ्लाय एरोप्लेक्स. तर विद्यार्थी मित्र, ब्ल्यू घोस्ट मोहीम जी आहे ही फायरफ्लाय एरोप्लेक्स यांनी लॉन्च केलेली आहे. ओके, बघा फायरफ्लाय एरोप्लेक्स यांनी ही लॉन्च केलेली आहे. ओके, चलो बघा आता काय आहे विद्यार्थी मित्र, फायरफ्लाय एरोप्लेक्स ही एक अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे जी अंतराळ वाहतूक सेवा प्रदान करते. आणि ही लहान आणि मध्यम लिफ्ट प्रशिक्षण जे आहे वाहन, ज्यामध्ये चंद्राचे लँडर्स असो अंतराळातील वाहने हे विकसित करते. आता ब्ल्यू घोस्ट मोहीम जी आहे 1 ला फायरफ्लाय एरोप्लेक्स याला काय 15 जानेवारी 2025 ला लॉन्च केले. कधी केलं, 15 जानेवारी 2025 ला लॉन्च केलं. याचा उद्देश काय तर चंद्राच्या पृष्ठभागावरचे वैज्ञानिक उपकरणांना उतरवणे आणि चंद्राच्या शोधाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी होता. आणि या मोहिमेने 9 फेब्रुवारी 2025 पासून चंद्रावरती प्रवास जो आहे हा सुरू केला. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता चित्रकार हा जहांगीर मुघल यांच्या दरबारामध्ये होता. ओके, बघा या ठिकाणी चित्रकार विचारलेला आहे, जहांगीर मुघल जो आहे जहांगीरच्या दरबारात असणारा चित्रकार कोणता आहे असा प्रश्न आहे. मीर सय्यद, मीर हाशम, अब्दुल हसन की दसवंत. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोण होता तर अब्दुल हसन हा होता. ओके, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. हा कोण कोण होते विद्यार्थी मित्र, हुमायूं जो होता हुमायूंच्या दरबारात अब्दुल समद आणि मीर सय्यद हा 2 होते. चित्रकार म्हणतोय हे सर्व काय आहेत, हे सर्व चित्रकार आहेत. ओके, हे सर्व काय आहेत
चित्रकार. अकबराच्या दरबारात दसवंत आणि बसवान हे 2 चित्रकार होते. त्यानंतर जहांगीर जो आहे, जहांगीरच्या दरबारात उस्ताद मन्सूर आणि अब्दुल हसन ज्यावरती आपल्याला प्रश्न होता आणि बिशन हे चित्रकार होते. त्यानंतर शहाजहानमध्ये मीर हाशम, चित्रमणी, अनूप चित्र, मोहम्मद हसन आणि फखरुल्लाह हे त्या ठिकाणी काय होते? चित्रकार होते. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि साइडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे? अकबरनामा या ग्रंथाचे लेखन कोणी केले? बघा अकबरनामा या ग्रंथाचे लेखन कोणी केले? जहांगीर, मोहम्मद काझिम, गुलबदन बेगम की अबुल फजल? तर विद्यार्थी मित्रो अबुल फजलचा काय आहे? अकबरनामा. ओके बघा जो अकबरनामा आहे ना हा कोण लिहिलाय? हा अबुल फजल यांनी लिहिलाय. त्यामुळे ऑप्शन नंबर डी अबुल फजल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो बाबरचा आहे बाबरनामा त्यांनी स्वतः लिहिलाय. हुमायून गुलबदन बेगम. ओके हुमायून नामा कोण लिहिलाय? गुलबदन बेगम. ही कोण होती? हुमायूनची. तर ही याची बहीण होती. कोण होती? बहीण. त्यानंतर अकबरनामा ज्यावरती प्रश्न होता हा कोण लिहिलाय? अबुल फजलनं. अकबरनामा आणि आईने अकबरी हे 2 या ठिकाणी ग्रंथ लिहिले. त्यानंतर आलमगीरनामा जो आहे हा मोहम्मद काझिम यांनी लिहिलाय आणि पातशाहनामा हा मोहम्मद आमीन यांनी लिहिलाय. पातशाहनामा कोण लिहिलाय? तर मोहम्मद आमीन याने पातशाहनामा लिहिला आहे. विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साइडला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि ही पीडीएफ विद्यार्थी मित्र ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. कुठे? टेलिग्रामला अवेलेबल आहे. त्या ठिकाणी लिंकवर जाऊन चॅनल तुम्ही जॉइन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले आहेत? तर बघा ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 18, 19, 20 की 21? तर विद्यार्थी मित्र ऋग्वेद जो आहे आपल्या ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले येतात? तर मंडले म्हटले आहे या ठिकाणी. ओके काय म्हटलेलं आहे आपल्याला? मंडले. तर ऋग्वेदामध्ये एकूण 18 मंडले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 18 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा ऋग्वेदात एकूण 18 मंडले आहेत. अनेक ऋचांचा मिळून एक सूक्त तयार होतो आणि ऋग्वेदात साधारणपणे 1028 मंत्र म्हणजे या सूक्तांचा समावेश त्या ठिकाणी होतो. आणि विद्यार्थी मित्र अनेक सूक्तांची मिळून एक मंडल तयार होते. ऋग्वेदात एकूण 18 मंडले आहेत. बघा विद्यार्थी मित्र ऋचा सूक्त मिळून काय होत असते? मंडल तयार होत असते. ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न काय? 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. पर्याय बघा मिथुन चक्रवर्ती, वाहिदा रेहमान, मोहनलाल नायर आणि आशा पारेख. विद्यार्थी मित्रो 2023चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे 2023चा म्हटलेला आहे. ओके 55वा हा मोहनलाल नायर यांना प्रदान करण्यात आला होता. ओके मोहनलाल हे जे ऍक्टर आहेत अभिनेता मोहनलाल यांना हा प्रदान करण्यात आलेला होता. याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा मोहनलाल हे एक मल्याळम अभिनेते आहेत. मोहनलाल काय आहेत? हे मल्याळम अभिनेते आहेत. आता मोहनलाल हे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आहेत. ओके आणि हे किती दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. बघा पहिले मल्याळी आहेत अदूर गोपाल अय्यर. ओके अदूर गोपाल अय्यर हे पहिले व्यक्ती त्या ठिकाणी होते. त्यानंतर जर बघतो याचं पूर्ण नाव काय होतं तर मोहनलाल विश्वनाथ. ओके मोहनलालचं पूर्ण नाव काय होतं? मोहनलाल विश्वनाथ यांचं पूर्ण होतं. टोपण नाव तर कम्प्लीट ऍक्टर हे यांचं टोपण नाव आहे. ओके बघा विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वपूर्ण IMP असा हा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. बघा आता विद्यार्थी मित्र हा जो आहे हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके बघा विद्यार्थी मित्र दादासाहेब फाळके जो आहे या ठिकाणी दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे हा चित्रपट सृष्टीमधील सर्वोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरस्कार आहे. सुरुवात 1969 पासून दादासाहेब फाळके यांची जन्मशताब्दी वर्षी देखील सुरू झाली. 15 लाख रुपये रोख रक्कम मिळते. सुवर्ण कमळ आणि शाल असं होतं राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केल्या जाते. प्रदान करणारी संस्था कोणती आहे? चित्रपट महोत्सव संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत. पहिली विजेती कोण आहे? महिला देविका राणी 1970 मध्ये. आणि भारतीय चित्रपट सृष्टी जनक या ठिकाणी बघा धोंडीराज गोविंद फाळके. ओके दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव काय बरं? या ठिकाणी पूर्ण नाव आपल्याला दिलेलं आहे धोंडीराज गोविंद फाळके. ओके तर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने याची स्थापना करण्यात आली. बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आहे या ठिकाणी पहा 2020 चा जो आहे हा आशा पारेख यांना देण्यात आला होता. 2021 चा वाहिदा रेहमान यांना, 2022 चा मिथुन चक्रवर्ती आणि 2023 चा मोहन लाल यांना मिळालेला आहे. आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण 2019 चा जो होता हा अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. ओके अमिताभ बच्चन क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पीडीएफ मिळवण्याकरता आपलं चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो? कोणता आहे ज्याचा वापर पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी केला जातो? पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र साबण, धुण्याचा सोडा, ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण की बेकिंग सोडा. तर या ठिकाणी कोणता असतो? हा असतो धुण्याचा सोडा. ऑप्शन नंबर बी धुण्याचा सोडा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. ओके, याचा वापर पेट्रोलियम पदार्थाच्या शुद्धीकरणासाठी केला जातो. बघा विद्यार्थी मित्र, धुण्याचा सोडा जो आहे याच वॉशिंग सोडा म्हणतात. ओके, सोडियम कार्बोनेट्स ज्या यामध्ये येतात. आता याचं रेणूसूत्र काय? Na2CO3 हे आहे रेणूसूत्र. गुणधर्म काय आहे त्याचे? हे पांढऱ्या रंगाचे स्फटिक आहे. ओके, क्रिस्टलाइन क्षार आहे. पाण्यात द्रावणीय असून अल्काली धर्मी आहे. ओके, काय अल्काली धर्मी आहे, आम्लट धर्मी आहे. तर आम्लाशी अभिक्रिया झाल्यास क्षार आणि पाणी तयार होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होत असतो. जो फेस येतो तो या घटकामुळे येत असतो. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, पिवळ्या व हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय म्हणतात? बघा, पिवळी आणि हिरव्या रंगाची जी शेवाळ वनस्पती आहे तिला काय म्हटलं जाते असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा, क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी की अँथ्रोफायसी. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे शेवाळ येतं. ओके, दोन रंग दिले यामध्ये, त्याला काय म्हणतात? अँथ्रोफायसी. ओके, बघा यामध्ये पिवळा आणि हिरवा असे दोन रंग असतात. पिवळा आणि हिरवा हे दोन रंगाचा शेवाळ म्हणजे काय? तर अँथ्रोफायसी. ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो पहा या ठिकाणी वनस्पतीचे जे आहे रंगानुसार जे आहे शेवाळाचं वर्गीकरण केल्या जाते. यामध्ये क्लोरोफायसी जो आहे यामध्ये हरित शेवाळ येतं. क्लोरोफायसी मध्ये काय? ओके, बघा क्लोरोफिल या ठिकाणी क्लोरोफायसी. सायनोफायसी मध्ये नील हरित शेवाळ येतं. फिओफायसी मध्ये तपकिरी रंगाचे शेवाळ ते येतं. अँथोफायसी मध्ये पिवळे आणि हिरवे शेवाळ, ज्याच्यावरती आपला प्रश्न होता. रोडोफायसी मध्ये लाल रंगाचे शेवाळ. या पद्धतीचं काय रोडोफायसी मध्ये येत असतं. बघा शेवाळाचे आहेत रोडोफायसी. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावर कवच 4.0 कार्यान्वित केले आहे? ओके, बघा तर भारतीय रेल्वेने मुंबई व दिल्ली या मार्गावरती कवच 4.0 हे कार्यान्वित केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए मुंबई आणि दिल्ली. ओके, काय म्हटलं आहे आपल्याला? कवच 4.0. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा भारतीय रेल्वेने नवी दिल्ली मार्गाच्या मथुरा कोटा विभागातील स्वदेशी रेल्वे प्रणाली कवच 4.0 यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे, जेणेकरून प्रवाशाची सुरक्षा वाढेल, भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण होईल आणि तंत्रज्ञान केंद्रित प्रणाली असून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून ही जी आहे या ठिकाणी कवच 4.0 विकसित करण्यात आलेली आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? 130वा, 78वा, 168वा की 193वा? ओके, बघा मानव विकास निर्देशांक या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा मानव विकास निर्देशांकानुसार जो आहे भारताचा क्रमांक कितवा आहे तो बरं? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, मानव विकास निर्देशांक जो आहे यानुसार आपल्या भारताचा क्रमांक विचारलेला आहे 2025चा, तर तो आहे विद्यार्थी मित्र 130वा. ओके, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. स्पष्टीकरण समजून घ्या या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र. पहा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार मानव विकास निर्देशांक 2025 नुसार जो आहे 6 मे 2025 ला जाहीर झाला आणि यानुसार जो आहे भारत हा 130व्या स्थानी आहे. मागील वर्षी जो आहे 134व्या स्थानी होता आणि भारताचा समावेश मध्यम मानवी विकास गटामध्ये केला जातो. ओके, बघा यानुसार पहिले 3 देश कोणते आहे? प्रथम स्थानी आहे आइसलँड, दुसरा आहे नॉर्वे, तिसरा आहे स्वित्झर्लंड. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. बघा मेहबूब उल हक हे नाव लक्षात द्या. मेहबूब उल हक. ओके, पाकिस्तानी व्यक्ती आहे. या व्यक्तीने हे शोध केला आहे. शेवटचे 3 देश म्हटलं तर या ठिकाणी दक्षिण सुदान, सोमालिया आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक. ओके, आणि आपल्या भारताचे शेजारील देश चीन 78व्या क्रमांकावर, श्रीलंका 89व्या, भूटान 125, बांगलादेश भारतासोबतचा 130व्या क्रमांकावर, नेपाळ 145, म्यानमार 150 आणि पाकिस्तान 168 क्रमांकावरती येतो. बघा याचं स्पष्टीकरण विद्यार्थी मित्र, मेहबूब उल हक पाकिस्तानी अर्थतज्ञ आहे, जनक याचे. ओके, कोणाचा आहे? जनक. आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी काय क्षमता दृष्टिकोन जो आहे यांचा कॅपेबिलिटी अप्रोच या संकल्पनेवर आधारित हा निर्देशांक आहे. याची सुरुवात 1990 पासून झाली. संयुक्त राष्ट्र विकास ओके UNDP ज्यावर काय तर 3 आयाम जे असतात. ओके, 3 आयाम आहेत त्या ठिकाणी. एक म्हणजे दीर्घ व निरोगी जीवन, दुसरा आहे ज्ञान आणि तिसरा आहे राहणीमान. यानुसार जो आहे हा HDI जो आहे हा मोजला जातो, त्या ठिकाणी निर्धारित केला जात असतो. बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर याची तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमेझॉन प्रदेशातील पहिला देश जो मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ओके, कोणता आहे? तर तो आहे सुरिनाम. ओके, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.
त्यानंतर महाराष्ट्राच्या 49व्या मुख्य सचिवपदी जून 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा जून 2025 म्हटलेलं आहे, तर जून 2025 मध्ये राजेश श्रीवास्तव. ओके, बघा या ठिकाणी राजेश कुमार श्रीवास्तव आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, राजेश श्रीवास्तव या ठिकाणी ऑप्शन्स नाही आहे. बघा राजेश श्रीवास्तव. क्लिअर आहे? चलो बघा या ठिकाणी राजेश मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नियुक्ती झाली होती, मात्र नोव्हेंबर मध्येच काय हे निवृत्त झाले. त्यानंतर राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने हरितगृह वायू जलचक्रासाठी जागतिक निरीक्षण उपग्रह जो आहे गोसॅट GW ओके प्रक्षेपित केला आहे? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया की चीन? तर हा केलाय कोण? जपानने. ओके, ऑप्शन नंबर बी जपान आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, जपानने हा प्रक्षेपित केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? ओके, भारतीय संविधानामध्ये जी 10 मूलभूत कर्तव्य आहे त्यांचा समावेश कधी करण्यात आला? तर विद्यार्थी मित्र 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे हा 1976 मध्ये करण्यात आला होता. ऑप्शन नंबर 4 1976 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आता हा ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी समिती कोणती होती? तर ती होती विद्यार्थी मित्र स्वर्णसिंह समिती. ओके, कोणती होती? स्वर्णसिंह समिती. या समितीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये जे आहे हे सर्व जे घटक आहेत मूलभूत कर्तव्य याचा समावेश हा भारतीय राज्यघटनेत करण्यात आला. बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे जे आहे भाग 451A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. ओके, आणि नंतर इंदिरा गांधी सरकारने 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हे या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? ओके, पवन ऊर्जेत अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे? भारतातील महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की तामिळनाडू? तर पवन ऊर्जेत अग्रेसर असणारं राज्य म्हटलं तर कर्नाटक. ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोणतं तर ते तर कर्नाटक. ओके, बघा सर्वांनी विद्यार्थी मित्र आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी शेअर करायचा आहे. बघा या ठिकाणी 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी ओके 1857च्या क्रांतीच्या वेळी कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? बघा नेपाळ या देशात आश्रय घेणारे कोण होते? राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे की कुंवर सिंग? तर विद्यार्थी मित्र नेपाळमध्ये आश्रय कोणी घेतला होता? तर नानासाहेबांनी घेतला होता. ऑप्शन नंबर बी नानासाहेब. ओके, कोण घेतला होता रे? तर नानासाहेब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 1857च्या उठावात नेपाळमध्ये आश्रय घेणारे कोण होते? एक पहिले म्हणजे नानासाहेब पेशवे ज्यावरती आपला प्रश्न होता. दुसरा होता बेगम हजरत मेहर ओके यावत संस्थानाच्या, आणि खान बहादूर खान या तिघांनी जो आहे नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाज जो आहे याची स्थापना कोणी केली? हेनरी डेरेजिओ, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर की राजा राममोहन रॉय? ब्राह्मो समाज म्हटलं की राजा राममोहन रॉय 1828 मध्ये जे यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केली होती. बघा 20 ऑगस्ट 1828 मध्ये कलकत्ता येथे राजा राममोहन रॉय यांनी ही संस्था स्थापन केली. उद्देश काय होता? तर हिंदू धर्माची शुद्धी आणि एकेश्वरवाद जो आहे शिकवणे हा त्याचा उद्देश होता. आणि सचिव होते ताराचंद्र चक्रवर्ती, आणि मुखपत्र कोणते होते ब्राह्मो समाजाचे? तर ते होते संवाद कौमुदी. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्र ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे. ओके, ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केल्या जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कशामुळे विभक्त झाली आहेत? ओके, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे जी आहे ती कशामुळे विभक्त झाली आहे? 8 चॅनलमुळे, 9 0 की 10 तर मिनिकॉय आणि लक्षद्वीप ही जी बेटे आहेत विद्यार्थी मित्र ही 9 चॅनल जे आहे ओके 9 चॅनल मुळे ही विभक्त झाली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 9 चॅनल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता इतर जे चॅनल येतात ज्याच्यामध्ये 8 चॅनल मध्ये मालदीव आणि मिनिकॉय ही बेटे अलग आहेत. 9 मध्ये लक्षद्वीप आणि मिनिकॉय ज्यावरती आपला प्रश्न होता. 10 मध्ये छोटा अंदमान निकोबार मध्ये जे आहे विभक्त झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? ओके, कोणता ग्रुप आहे जो ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? शेवाळ, लायकेन्स, अँजिओस्पर्म की कवक? तर विद्यार्थी मित्र ड्युअल प्लांट म्हणून कोणता ओळखला जातो? तर लायकेन्स. ओके, ऑप्शन नंबर बी लायकेन्स जे आहेत लायकेन्स, तर लायकेन्सला ड्युअल प्लांट असे म्हणतात. ओके, हे कुठे आहे? तर हे बघा आपल्याला माहिती आहे का दगडी फुल ज्याला आपण म्हणतो त्याचा समस्यामध्ये होतो. बघा लायकेन्स हे ड्युअल प्लांट म्हणून ओळखले जातात. लायकेन्सचा इंडिकेटर प्लांट म्हणून सुद्धा वापर केला जातो. ते बुरशी आणि शेवाळ यांचे सहजीवन असून
त्यामध्ये शैवाल हे काय प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न उपलब्ध करून बुरशी त्यास आधार पुरवते. आणि दगडावर उगवलेल्या लायकन्सला ओके दगडावर जे लायकन उगवतं त्याला आपण दगडफूल असं म्हणतो. हा मुद्दा IMP आहे. सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाण्याची महत्तम घनता कोणती आहे? तर कोणती आहे बरं? 4°C. पाण्याची महत्तम घनता काय तर 4°C. ओके शून्य काय या ठिकाणी गोठण बिंदू आहे. शून्याच्या खाली गेलं की गोठण बिंदू येतो. बघा पाण्याच्या असंगत आचरणामुळे 4°C उच्चतम घनता असते. 4 ते 0°C पर्यंत तापमान कमी केल्यास हे प्रसरण पावते आणि 0 ते 4 तापमान वाढतं ते अंकुचन पावते. ओके ते काय त्या ठिकाणी अंकुचन पावते आणि 0 ते 4 या तापमान दरम्यान असणारं जे पाण्याचं आचरण आहे ओके पाण्याची जी राहायची पद्धत आहे त्याला काय म्हणतात? पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. 4 तापमानास पाण्याची घनता ही महत्तम असते. 4 तापमानास पाण्याचे आकारमान काय असते? न्यूनतम. पहा घनता म्हटलं तर घनता आली महत्तम. काय असते घनता? महत्तम राहील आणि तापमान काय असणार? न्यूनतम असणार. कधी? 4°C तापमानावरती. क्लिअर आहे सर्वांना? बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे? ओके राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आहे हे कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? दिल्ली, इंदोर, भोपाळ की ग्वालेर? तर राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ जे आहे विद्यार्थी मित्र हे कुठे उभारले जाणार आहे बरं? हे भोपाळ या ठिकाणी उभारले जाणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी भोपाळ आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला ॲक्वाटेक पार्क जो आहे भारतातील पहिला त्याचं उद्घाटन नुकतंच झालं. कोणत्या राज्यात करण्यात आलं बरं? गोवा, केरळ, आसाम की ओडिशा? तर भारतातील पहिले ॲक्वाटेक पार्कचं उद्घाटन हे विद्यार्थी मित्रो हे आसाम राज्यात करण्यात आलं. कुठे? आसाम. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आसाम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. ऍसेटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात? ऍसिटिक ऍसिडचं जे विरल द्रावण आहे त्याला काय म्हणतात? इथिनिल, विनेगर, पॅराफिन की बेन्झिन? तर ऍसिटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला विनेगर असे म्हणतात. काय म्हणतात? विनेगर. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा ऍसिटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला विनेगर असे म्हणतात. विनेगर मध्ये आकारमानानुसार 4 ते 20% ऍसिडिक ऍसिड असते आणि याचा उपयोग स्वयंपाकातील घटक म्हणून, परीक्षक म्हणून आणि औषधामध्ये घरगुती वापरामध्ये देखील केला जात असतो. ओके बघा विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे सर्वांनी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खो खो विश्वकप 2025 मध्ये भारतीय संघाने फायनल मध्ये कोणत्या संघास हरवले? ओके बघा 2025 चा जो खो खो विश्वकप होता त्यामध्ये भारतीय संघाने फायनल मध्ये कोणत्या संघाला हरवले बरं? बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ की श्रीलंका? तर फायनल जो होतो ते होतं नेपाळ सोबत. ओके कोणासोबत होतं? नेपाळ सोबत. ऑप्शन नंबर सी नेपाळ आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके आणि विजेता कोण आहे बरं? तर विजेता ठरलाय आपला भारत देश आणि ही पहिलीच आवृत्ती होती. ओके बघा पहिलाच विजेता आहे भारत या ठिकाणी. पहिला विजेता ठरलेला आहे खो खोचा तो म्हणजे आपला भारत देश. बघा पुरुष खो खो हॉकी संघाने जो आहे या ठिकाणी नेपाळला 54-36 ने हरवले आणि महिला संघाने त्याच टीम विरुद्ध 78-40 ने विजय मिळवला. खो खो विश्वकप 2025 ची ही पहिली आवृत्ती होती. हा विश्वकप ज्या ठिकाणी होता ते 18 ते 17, 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित झाला. इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये हे सामने भरवण्यात आलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वप्पा संशोधन अधिनियम 2025 कोणत्या नावाने दुरुस्ती करण्यात आली? ओके बघा आता याची जे विद्यार्थी मित्र जे आहे युनिफाईड व प्रबंधन सशक्तीकरण व दक्षता अधिनियम 1995 या दुसऱ्या नावाने ओळखल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मे 2025 मध्ये नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्नमेंट काउन्सिलचे अध्यक्ष कोण होते? तर 2025 मधील जी नीती आयोगाची बैठक झाली होती मे महिन्यात त्याचे अध्यक्ष होते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके पहा संसदेतील भारत मंडपम येथे 10वी जी नीती आयोगाच्या धर्तीवरती काउन्सिलिंगची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी अध्यक्षस्थान भूषवले आणि थीम काय होती बरं? तर विकसित भारत 2047 साठी विकसित भारत अशी याची थीम ही ठेवण्यात आलेली होती. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता धावपटू जो लगातार 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षा कमी वेळ घेतो? कोणता आहे बरं? तर तो आहे विद्यार्थी मित्र अकानी सिंबाईन. ओके कोणता आहे तो?
अकानी सिम्बाईन ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा. अकानी सिम्बाईन हा आफ्रिकन खेळाडू आहे जो 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे. तो लगातार 11 वर्षापासून 10 सेकंदापेक्षा कमी कालावधीमध्ये धावतो आणि त्याने हा रेकॉर्ड बनवलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सप्टेंबर 2025, ओके, सप्टेंबर 2025 मध्ये आशिष पांडे यांनी ज्या बँकेचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्त करण्यात आले, ती बँक कोणती आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्र युनियन बँक. ओके, ऑप्शन नंबर सी युनियन बँक ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने अंकिता नावाची अँकर लॉन्च केलेली आहे? तर विद्यार्थी मित्र अंकिता नावाची जी अँकर आहे ही कोणी लॉन्च केलेली आहे? कोणतं राज्य आहे? तर ते आहे आसाम. ओके, कोणतं आहे? आसाम. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते शहर हे बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्र बंगळुरू हा जो शहर आहे हे बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बंगळुरू काय तर बिबट्यांची राजधानी. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शासक आजीविका पंथाचा अनुयायी होता? चंद्रगुप्त मौर्य, कालाशोक, बिंदुसार की चंद्रगुप्त? तर कोण होता विद्यार्थी मित्र? तर हा त्या ठिकाणी होता बघा चंद्रगुप्त मौर्य. ओके, चंद्रगुप्त मौर्य हा जैन धर्माचा अनुयायी होता. सम्राट अशोक हा बौद्ध धर्माचा होता आणि बिंदुसार हा अजीविका. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर सी बिंदुसार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सोबतच जर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? ओके, कोणता समाजसुधारक होता ज्यांनी विधवेशी विवाह केला? गोपाळ गणेश आगरकर, केशवचंद्र सेन, न्यायमूर्ती एम जी रानडे की महर्षी धोंडो केशव कर्वे? विद्यार्थी मित्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवा महिलेशी विवाह केला होता. ऑप्शन नंबर डी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे संदर्भात माहिती अभ्यासूया. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी यांनी जो आहे 18 एप्रिल 1858 ला जन्म झाला होता. शेरवली या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील. मूळ गाव होतं मुरुड. ओके, बघा यांनी 1893 मध्ये जो आहे एका विवाह जो आहे एका विधवेशी केला. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील कोणती होती मधल्या? त्याचं नाव काय? गोदूबाई म्हणजेच आनंदीबाई यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, जे शिवसमुद्रम आहे, ओके, शिवसमुद्रम हे जे जलविद्युत केंद्र आहे हे कोणत्या नदीवरती येतं? तर हे येतं कावेरी नदीवर. ऑप्शन नंबर ए कावेरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. निर्जंतुकीकरणासाठी खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? तर निर्जंतुकीकरणासाठी विद्यार्थी मित्र अतिनील प्रकाशाचा वापर केला जातो. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्णता ही प्रवाहकता सर्वात जास्त असते? ओके, सर्वाधिक उष्णता आणि प्रवाहकता आहे असं कोणतं आहे? तर त्याचा पदार्थ आहे चांदी. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर घटक राज्याच्या कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा तर ते विद्यार्थी मित्र या ठिकाणी घटक राज्य जे आहे त्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर या ठिकाणी घटक राज्याचे जे कार्यकारी प्रमुख असतात ते असतात या ठिकाणी राज्यपाल. ओके, कोण असतो? राज्यपाल. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 राज्यपाल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, कलम 53A मध्ये भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतींकडे असतील. 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या हाती असतील. आणि आपला प्रश्न काय? राज्याचे कार्यकारी अधिकार आहे, त्यामुळे राज्यपालच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ओके, लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा. 1 आहे लाला हरदयाळ, 2 श्यामजी कृष्ण वर्मा, 3 स्वातंत्र्यवीर सावरकर आणि 4 आहे सुभाषचंद्र बोस. तर इंडिया हाऊसची स्थापना म्हटलं तर श्यामजी कृष्ण वर्मा. ओके, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडन या ठिकाणी केली. इंडिया हाऊस हे एक हॉस्टेल होते जे की पुढे चालून क्रांतिकारांचे केंद्र बनले होते. आता श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन सोशलॉजिस्ट हे इंग्रजी वृत्तपत्र काढलं होतं. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्र. ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, इराण, इस्रायल आणि इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन केले? तर बघा विद्यार्थी मित्र, इस्रायलमध्ये इराण इस्रायल युद्धादरम्यान इस्रायलमध्ये जे भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जे आहे हे ऑपरेशन सिंधू, ओके, काय म्हटलं या ठिकाणी? ऑपरेशन ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता बरेचसे ऑपरेशन हे राबवण्यात आले होते. त्यामधील काही महत्वपूर्ण आपण बघूया. पहा, ऑपरेशन सुकून जे आहे, ऑपरेशन सुकून हे इस्रायल हिजाबुल्ला संघर्षात लेबनॉनमध्ये जे भारतीय अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी होतं. ऑपरेशन सिंधू इराण इस्रायल दरम्यान इराणमध्ये जे नागरिक अडकले होते भारतीय त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू. नंतर ऑपरेशन देवी शक्ती, तालिबानच्या ताब्यामध्ये अफगाणिस्तान देश गेला त्यातून जे भारतीय बाहेर काढले त्याला ऑपरेशन देवी शक्ती म्हटलेलं आहे. आणि ऑपरेशन कावेरी, सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांची सुटका करणे याकरता ऑपरेशन कावेरी हे राबवण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्र, पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो मित्रांनो, बघा अजून प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची 353वी प्रशासकीय बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची 353वी प्रशासकीय बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ती जिनिव्हा येथे पार पडली होती. कुठे? जिनिव्हा. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा जिनिव्हा हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न घेऊया. तत्पूर्वी पहा माहिती, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची ILO ची स्थापना ही 1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर व्हाईसरायच्या तहाने लीग ऑफ नेशन्सची एजन्सी म्हणून झाली आणि ती जगातील पहिली विशेष संस्था होती जी की सामाजिक न्याय व कामगारांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय मानके तयार करत होती. आणि याकरता यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील प्रभावित करण्यात आलेला आहे, सन्मानित तर 1969 मध्ये. ओके, 1969 मध्ये या ठिकाणी हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशांनी 2026 हे दुहेरी वर्ष म्हणून साजरी करण्याची घोषणा केली? आपण यापूर्वीच बघितलं होतं ड्युअल इयर म्हणून. ओके, तर दुहेरी वर्ष म्हणून कोणता देश सर्वात आहे? तर भारत आणि स्पेन. ओके, ऑप्शन नंबर ए भारत व स्पेन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ओके, 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? जगद्गुरु रामभद्राचार्य, दामोदर मावजो, विनोद कुमार शुक्ला की अतिकम नंबूथिरी. विद्यार्थी मित्र, 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा विनोद कुमार शुक्ला यांना प्रदान करण्यात आला. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोणाला प्रदान झाला बरं हा? तर हा झाला विनोद कुमार शुक्ला यांना. ओके, पहा आता 59वा ज्ञानपीठ पुरस्कार माहिती बघा. विजेते विनोद कुमार शुक्ला हिंदी लेखक आहेत. हा पुरस्कार मिळवणार छत्तीसगड मधील पहिले लेखक त्या ठिकाणी ठरले आहेत, छत्तीसगडचे पहिले लेखक ठरलेले आहेत. आणि ज्ञानपीठ भाषे जो पुरस्कार आहे हा हिंदी भाषेतील एकूण 12 लेखकांना मिळालेला. ओके, हिंदी भाषेसाठी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. किती? 12 वेळा. निवड समितीचे अध्यक्ष होत्या प्रतिभा रे. एक दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकाला 1995 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. आणि 2023चा जो पेन पुरस्कार आहे हा मिळवणारे हे पहिले भारतीय लेखक आहे. यांना सोबतच कोणता पुरस्कार भेटणार आहे? सोबतच यांना पेन हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. बघा या ठिकाणी 59वा ज्ञानपीठ पुरस्कार सुरुवात कधीपासून झाली? 1961 पासून याची सुरुवात झाली होती. भारतीय ज्ञानपीठ म्हणजे साहू जैन कुटुंबाद्वारे हा प्रदान करण्यात येतो. पहिला कोणाला मिळाला होता? पहिला गोविंद शंकर कुळप यांना मिळाला होता. ओके, गोविंद शंकर कुळप यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. हिंदी मानकरी सुमित्रा नंदन पंत या पहिल्या हिंदी मानकरी. आणि पहिली महिला मानकरी म्हटलं तर आशापूर्णा देवी 1976 मध्ये यांना हा पुरस्कार मिळाला होता. ओके, आशापूर्णा देवीला हा 1976 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. ओके, चलो बघा मग यामधील IMP मुद्दा आहे हा. ओके, सगळ्यात महत्वपूर्ण आपले मराठी लेखक. ओके, मराठी विजेते कोण आहे मग? बघा 10वा जो होता हा विष्णू सखाराम खांडेकर, वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरी करता 1974 मध्ये भेटला होता. 23वा विष्णू वामन शिरवाळकर उर्फ यांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज यांना विशाखा या काव्य संग्रहासाठी 1987 मध्ये मिळाला. ओके, त्यानंतर 39वा गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शनी या काव्य संग्रहासाठी 2003 मध्ये मिळाला.
आणि 50वा जो होता हा भालचंद्र नेमाडे यांना हिंदू कादंबरी करता 2014 मध्ये देण्यात आला होता. ओके, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणता प्राणी आहे ज्याचं हृदय 4 कप्प्याचं आहे? ओके, पहा, म्हणजे बिगर वाहिनीयुक्त. कोणता आहे बरं या ठिकाणी विद्यार्थी मित्र? बेडूक, मगर, शार्क की पाल? ओके, बघा, हृदयाचे 4 कप्पे म्हटलेले आहे. 4 कप्पे असणारा या ठिकाणी कोणता आहे? तर तो आहे मगर. ओके, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होतं. शार्क माशाचे किती असतात रे? 2. पाल के सरीसृपाचे 3 असतात, बेडकाचे असतात 3. फक्त मगरच आहे ज्याच्या हृदयाचे कप्पे किती येतात? 4. ओके, त्यामुळे मगर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळा असतात. कशा बाबतीत आहे? वाहिनीयुक्त बीजे, बिगर वाहिनीयुक्त की बीजणधारी? विद्यार्थी मित्र, बिगर वाहिनीयुक्त, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. या बाबतीत काय तर या ठिकाणी वेगळा ठरतो. ओके, पहा, आता वनस्पती सृष्टी याचं अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती अशा वर्गीकरण होते. अपुष्पमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा येतात. तर अनावृत्त बीजी जे येतात सपुष्पमध्ये अनावृत्त आणि आवृत्त असे 2 प्रकार पडतात. ओके, सपुष्पमध्ये अनावृत्त आणि आवृत्त असे 2 प्रकार त्या ठिकाणी पडत असतात. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे, ज्यावरती तुम्हाला डेली व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील. डेली नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? ओके, उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय म्हटलं तर गोरखपूर, ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, सध्या भारतात 18 रेल्वे विभाग कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुंबईला 2 विभाग येतात आणि कोलकाताला 3 विभाग येतात. विद्यार्थी मित्र, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथील अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर फैजपूर येथील जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण विद्यार्थी मित्र? तर अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू. कोणते? पंडित जवाहरलालजी नेहरू हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. बघा, भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन होते आणि फैजपूर अधिवेशन म्हणजे जिल्हा या ठिकाणी जिल्हा जळगाव आणि महाराष्ट्र राज्य. ओके, बघा, कधी झालं होतं रे? 1936 मध्ये झालं. अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू. शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे, 40,000 शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी समाविष्ट झाले होते. ओके, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत झाला? तर विद्यार्थी मित्र, ब्रिटिशांचं जे विस्तारवादी धोरण होतं ना, या विस्तारवादी धोरणाचा अंत जो आहे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामुळे झाला होता. ओके, बघा, राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1988 मध्ये कॅनिंगने अलाहाबादच्या ठिकाणी वाचून दाखवला आणि भारतातील सर्व जिल्ह्यात तो टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी वाचून दाखवण्यात आला. काय तरतुदी होत्या? तर सर्व भारतीय व्यक्ती ब्रिटिश राजसत्तेचे प्रजनन आहेत. भारतीय राज्य धार्मिक बाबतीत जो आहे ब्रिटिश भारतीय धार्मिक बाबतीत म्हणजे हस्तक्षेप करणार नाही. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल आणि ब्रिटिश सरकारला यापुढे राज्य विस्तार करण्याची इच्छा नाही. सगळ्यात महत्वपूर्ण यावरती आपला प्रश्न होता, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भारतीय अन्न कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली? तर विद्यार्थी मित्र, ती आहे जपानच्या. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, जपान, व्हिएतनाम, नेदरलँड याच्या घटनेमध्ये एकूण मूलभूत कर्तव्ये ही देण्यात आलेली आहे. चीनच्या देशामध्ये नाही आहे. लक्षात द्या, चीनमध्ये आहे का? नाही. ओके, चलो. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? ओके, मूलभूत हक्कात समतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा आहे, संपत्तीचा नाही. ओके, संपत्तीचा काय आता? संपत्तीचा आता विद्यार्थी मित्र मूलभूतही नाही, हा कायदेशीर हक्क झाला. ओके, संपत्तीचा हक्क कसा झाला? तर हा कायदेशीर हक्क त्या ठिकाणी झाला. बघा, मालमत्तेचा हक्क 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये जो आहे हा कायदेशीर हक्क बनला आहे. संपत्तीचा हक्क आणि त्यांच्या जो आहे या ठिकाणी काही संबंध संविधानाच्या मूलभूत संकल्पना यामध्ये थोडीशी ती वीक वाटली. ओके, यामध्ये काही ठिकाणी महत्वपूर्ण आहे, सर्वांना क्लिअर आहे? सर्वांना कोणता हक्क नाही? तर मालमत्तेचा हक्क हा त्या ठिकाणी नाही आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य. ओके, भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य म्हटलेलं आहे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं? तर पहिलं फुलपाखरू अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं. ऑप्शन नंबर सी केरळ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, केरळमध्ये पहिलं फुलपाखरू अभयारण्य स्थापन करण्यात आलेलं होतं. विद्यार्थी मित्र, सर्वांनी एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. लक्षात असू द्या. ओके, चलो मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.